नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। आंबेडकरी समाजाचे निवेदन, नाणज येथील साळवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा। 8 दिवसात कारवाई न झाल्यास जामखेड बंद ठेवणार विकीभाऊ सदाफुले। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। जामखेड मौजे नानज तालुका जामखेड येथील आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांच्या पत्नी, मुलगा, पुतण्या व कुटुंबियांवर साबळे व त्याच्या मित्रांनी प्राणघातक हल्ला केला आहे। या हल्ल्यात सुनील साळवे यांचा पुतण्या अभिजित संपत साळवे गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालय पुणे येथे उपचार सुरू आहेत, तर सुनील साळवे यांची पत्नी व मुलगा यांना अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले म्हणाले की आरोपींना 8 दिवसात अटक न झाल्यास आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेऊन जामखेड शहर बंद ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। समाजाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्यास त्याचे सर्वस्वी परिणामास शासन जबाबदार राहील असेही ते म्हणाले। सदर घटनेत गुन्हा दाखल असूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याने ते मोकाट फिरत आहेत। यामुळे संतप्त आंबेडकरी समाजाने जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखाताई सदाफुले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, बाबासाहेब सोनवणे, युवक तालुका अध्यक्ष आरपीआय अनिल जावळे, साठेनगर अध्यक्ष किशोर कांबळे, अनिल सदाफुले, सचिन जॉकी सदाफुले, सिद्धार्थनगर अध्यक्ष अक्षय घायतडक, प्रतीक निकाळजे, लखन मोरे, काशीनाथ सदाफुले आदी उपस्थित होते। आज आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशनला निवेदन दिले की परवा नानज येथे आंबेडकरी चळवळीतील जे साळवे कुटुंब आहे त्या कुटुंबावर येथील काही गावगुंडांनी, ज्यांचं आडनाव साबळे व त्यांचे इतर साथीदार यांनी त्या साळवे कुटुंबावर, महिलांवर, मुलांवर शास्त्राने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर स्वरूपाचं जखमी केलेलं आहे। तरी त्याची दखल घेऊन आपण जामखेड पोलीस स्टेशनला माननीय PI दशरथ चौधरी साहेब यांनी तातडीने त्या ठिकाणी जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचे व अट्रॉसिटी अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे। परंतु आरोपी हे अद्यापर्यंत अटक नाहीत, कारण ती बाब म्हणजे आंबेडकरी चळवळ हल्ला म्हणजे तो आंबेडकरी समाजावर हल्ला असतो, म्हणून त्याची आपण तातडीने दखल घेऊन त्या ठिकाणी आरोपींना लवकर अटक करावी। आणि अटक जर आपण लवकर न केल्यास आम्ही या ठिकाणी आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेऊन जामखेड शहर बंद ठेवू असा मी या ठिकाणी इशारा देतो। आणि आमच्या मागणीची आपण दखल घेऊन या ठिकाणी आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करावी, एवढंच बोलतो व थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।